आता आपण सराव संच 2.1 ला सुरुवात करूया। त्यामधील उदाहरण नंबर 1, पुढील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत हे सकारण आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे कारण द्यायचं आहे। मित्रांनो, पायथागोरसचं त्रिकूट म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काटकोन त्रिकोणाची आकृती आली पाहिजे। ओके, समजा मी तिला नाव देतो ABC आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की A या शिरोबिंदूच्या समोरची बाजू BC हिला मी स्मॉल a नाव देतो आणि शिरोबिंदू B च्या समोरची बाजू AB त्याला मी स्मॉल c नाव देतो आणि शिरोबिंदू B ची समोरची बाजू AC तिला मी स्मॉल c नाव देतो। तुमच्या लक्षात आलं असेल की इथं सगळ्यात मोठी बाजू B आहे। समजा अझूम केलेलं आहे, आपण हे मानलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी B ची किंमत आपली 5 आहे, A ची किंमत आपण 3 घेऊया आणि C ची किंमत आपण 4 घेऊया। लक्षात घ्या। ओके, तर आपल्याला या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेयानुसार B चा वर्ग म्हणजे B ची किंमत आहे 5, 5चा वर्ग बरोबर 25, ही समीकरण 1 याला म्हणा। दुसरं आपण काढणार B चा वर्ग झाला, आता A चा वर्ग आणि C चा वर्ग, या दोन वर्गांची बेरीज आपल्याला करायची आहे। A चा वर्ग म्हणजे 3चा वर्ग, C ची किंमत 4 आहे, 4चा वर्ग बरोबर तुम्हाला या ठिकाणी मिळेल 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16 बरोबर तुम्हाला ही किंमत पण 25 मिळाली। कोणाची? A वर्ग अधिक C वर्ग, यांची दोघांची किंमत पण तुम्हाला 25 मिळाली। याला आपण समीकरण नंबर 2 देऊया। तुम्ही समीकरण 1 आणि 2 चं निरीक्षण करा। समीकरण 1 ची उजवी बाजू पण 25 आहे आणि समीकरण 2 ची उजवी बाजू सुद्धा 25 आहे, म्हणजे समीकरण 1 आणि 2 वरून आपल्याला असं म्हणता येईल मित्रांनो, B चा वर्ग बरोबर A वर्ग, A चा वर्ग अधिक C चा वर्ग बरोबर। म्हणजे आपल्याला शब्दामध्ये जर मांडायचं असेल तर ह्या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे, म्हणून हे पायथागोरसचं त्रिकूट आहे। इथे लिहूया आपण, या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे, बेरजे इतका आहे। म्हणून 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। हे झालं मित्रांनो कारण। सकारण लिहा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, बरोबर मित्रांनो। आता त्या प्रश्नातीलच दुसरं गणित 4, 9 आणि 12 याही ठिकाणी आपण तुमच्या पायथागोरसचं त्रिकूट आहे किंवा नाही, म्हणजे काटकोन त्रिकोण तुमच्या डोळ्यासमोर येईल मित्रांनो। हा काटकोन आहे, हा A B C हा काटकोन त्रिकोण आहे,
ही बी सी ही साईड आपण ए कन्सिडर करा, हिला बी कन्सिडर करा आणि या साईडला सी कन्सिडर करा. सगळ्यात मोठी किंमत तिथं कर्णाची म्हणजे 12 राहील. 4 आणि 9 आपण अशी समजू शकतो. इथं 9 पण घेतली तरी चालेल. सीची किंमत आपण 4 घेतली तरी चालेल. यांच्यामध्ये अदलाबदल होऊ शकते. फक्त कर्णाची किंमत सगळ्यात मोठी किंमत घ्यायची, बरोबर. आणि अगदी त्याच पद्धतीनं की बीची किंमत बीचा वर्ग, बीची किंमत 12 आहे, 12चा वर्ग बरोबर 144. याला समीकरण नंबर 1 देऊन टाकूया. त्याच्यानंतर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची आहे. म्हणजे एचा वर्ग अधिक सीचा वर्ग, एची किंमत 4चा वर्ग अधिक सीची किंमत 9 त्याचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग 16, 9चा वर्ग 81, बरोबर. म्हणजे फायनली आपल्याला ह्या ठिकाणी समीकरण नंबर 2 असं मिळेल. नीट लक्षात घ्या. समीकरण 1 जसं आपण मिळवलेलं आहे तसं समीकरण 2 मिळेल. एचा वर्ग अधिक सीचा वर्ग बरोबर यांची दोघांची बेरीज करा. 6 आणि 1 7, 8 आणि 1 9, 97. आता बघा समीकरण 1 आणि 2 वरून आपल्याला काय सांगता येईल. समीकरण 1 व 2 वरून काय म्हणता येईल लक्षात घ्या. समीकरण 1 आणि 2 वरून बीचा वर्ग आणि ए वर्ग अधिक सी वर्ग हे बरोबर नाहीत, बरोबर. बघा इथं 144 आहे आणि इथं 97 आहे. म्हणून RHS इज नॉट इक्वल टू RHS, देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू LHS, बरोबर. म्हणजे या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग असं म्हणूया आपण. या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही. वर्गांच्या बेरजे इतका नाही. म्हणून दिलेली संख्या बघा 4 9 12 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगावी लागेल मित्रांनो. पायथागोरसचे त्रिकूट जसं पहिलं आहे तसं दुसरं नाही. याच पद्धतीने आपण तिसऱ्या एक्झाम्पलला सोडवूया. बघा पायथागोरसचं त्रिकूट आहे किंवा नाही यासाठी तुमच्या डोळ्यासमोर काटकोन त्रिकोणाची आकृती येते. आपण काटकोन त्रिकोणाला ABC नाव देऊया. अँगल ए ची अपोजिट साइड स्मॉल a, हा स्मॉल c, हा स्मॉल b. सिंपल. तुम्हाला एवढं समजून घ्यायचं आहे. सगळ्यात मोठा अंक 13 आहे म्हणून कर्णाची किंमत 13 द्या. इथं c ची किंमत तुम्ही 5 घेऊ शकतात आणि a ची किंमत 5 घेतली आपण आणि c ची किंमत 12. ओके. या दोन संख्यांमध्ये अदलाबदल होऊ शकते पण कर्णाची किंमत ही सगळ्यात मोठी किंमत घ्यायची. मग चला या ठिकाणी पण आपण b चा वर्ग कर्णाचा वर्ग बरोबर 13चा वर्ग बरोबर 169 याला समीकरण 1 द्या. दुसरी किंमत उरलेल्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची आहे. 5चा वर्ग करा आणि 12चा पण वर्ग करा आणि त्यांची दोघांची बेरीज करा. 144. लक्षात घ्या
म्हणजे तुम्हाला या ठिकाणी किंमत मिळणार आहे, त्याला आपण समीकरण नंबर 2 देऊ आणि यांच्या दोघांचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. ए वर्ग अधिक सी वर्ग बरोबर 5 आणि 4 9, 2 आणि 4 6 आणि 1 जसाच्या तसा. आता निरीक्षण करा बघा, समीकरण 1 आणि 2 ची उजवी बाजू सारखी आहे, म्हणून समीकरण 1 व 2 वरून आपल्याला असं म्हणता येईल, बीचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक सी वर्ग. म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग हा या ठिकाणी असं म्हणूया, या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणून 5 12 13 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. मित्रांनो, उदाहरण क्रमांक 1 मधील चौथ्या क्रमांकाचं गणित आपल्याला दिलेलं आहे. 24 70 आणि 74. सगळ्यात मोठी संख्या 74 आहे, कर्णाची किंमत 74 इथं घ्या. ए ची किंमत 24 घ्या आणि बी ची किंमत 70 घ्या. सगळ्यात मोठी संख्या बी आहे, बीचा वर्ग म्हणजे 74चा वर्ग. तर 74चा वर्ग तुमचा लर्न आहे 5476. तर 5476. ओके, याला समीकरण नंबर 1 द्या. दुसरा एचा वर्ग अधिक सीचा वर्ग करा. ए म्हणजे 24, 24चा वर्ग 576 तुम्हाला माहिती आहे. सी म्हणजे 70, 70चा वर्ग 4900. टाका किमती या ठिकाणी. 24चा वर्ग 576 अधिक 7 7 जा 49 आणि हे 2 0. यांची दोघांची बेरीज करा. 6 आणि 0 6, 7 आणि 0 7, 5 आणि 4 9. बरोबर. तर बघा या ठिकाणी थोडंसं चुकलं आहे आपलं. बेरीज व्यवस्थित करा. हे 76 तर ॲज इट इज येणार. 9 आणि 5 14, 1 5, 5476. समीकरण नंबर 2. बघा नीट निरीक्षण करा. ए वर्ग अधिक सी वर्ग ची बेरीज आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेली आहे. बरोबर. म्हणजे काय मित्रांनो, तर समीकरण 1 ची जी उजवी बाजू आहे ती समीकरण 2 ची उजवी बाजू आहे. 5476 5476. समीकरण 1 आणि 2 वरून, समीकरण 1 आणि 2 वरून मित्रांनो आपल्याला म्हणता येईल उजवी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणून डावी बाजू बीचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक सी वर्ग. तर या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग, या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग
मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणून फायनली आन्सर लिहिणार 24, 70, 74. 24, 70, 74 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. चला मित्रांनो, दुसरं बघूया. या ठिकाणी सगळ्यात मोठी संख्या 27 आहे, म्हणून बी ची किंमत कर्ण 27 घेऊ आपण, ए ची किंमत 10 घेऊ आणि सी ची किंमत 24 घेऊ. बरोबर. सगळ्यात मोठी संख्या 27, 27 चा वर्ग 729 तुम्हाला माहित आहे. बी चा वर्ग बरोबर 27, 27 चा वर्ग तुम्हाला माहित आहे 729. याला समीकरण नंबर 1 द्या. उरलेल्या दोन संख्या ए आणि सी त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे ए चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग, सी चा वर्ग म्हणजे 24 चा वर्ग. बरोबर. आता 10 चा वर्ग 100 आणि 24 चा वर्ग 576. 24 चा वर्ग 576 म्हणजे यांची दोघांची बेरीज आली 676. ए वर्ग अधिक सी वर्ग बरोबर 676. याला समीकरण नंबर 2 द्या. आता समीकरण 1 आणि 2 यांचं निरीक्षण करा. समीकरण 1 व 2 वरून निरीक्षण करा. समीकरण 1 ची उजवी बाजू आहे 729 आणि समीकरण 2 ची उजवी बाजू आहे 676. म्हणजे काय मित्रांनो, बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक सी वर्ग नाही. बरोबर. LHS ऑफ फर्स्ट इज नॉट इक्वल टू LHS ऑफ सेकंड. म्हणजे या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग, या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही. इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही. बेरजे इतका नाही. म्हणून 10, 24, 27 हे पायथागोरसचे प्रमेय नाही. प्रमेय नाही. लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं या ठिकाणी सगळ्यात मोठी संख्या आहे 61. बरोबर. त्यानंतरची ए ची किंमत घेऊ 11 आणि सी ची किंमत घेऊ 60. मोठी संख्या 61. 61 चा वर्ग 3721 आपल्याला माहित आहे.
बीचा वर्ग बरोबर 61चा वर्ग बरोबर 3721 याला समीकरण नंबर 1 देऊ. उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करू. म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग, ए म्हणजे 11चा वर्ग अधिक बी नाही सी, हा सीचा वर्ग. इथं पण तेच केलंय ना आपण, सीचा वर्ग बरोबर आहे, कारण बीचा वर्ग आपण वरती लिहिलेला आहे. सीचा वर्ग आहे आपला 60. 11चा वर्ग 121 अधिक 6चा वर्ग 6 6 36 आणि हे 2 शून्य, म्हणजे हे 2 शून्य 21 तर फायनल आहे. 6 आणि 1 7 आणि हा 3 3721. म्हणजे ए वर्ग अधिक सी वर्ग बरोबर 3721 याला समीकरण नंबर 2 द्या. निरीक्षण करा. समीकरण 1चं उजवी बाजू 3721 आहे. समीकरण 2ची उजवी बाजू सुद्धा 3721च आहे. म्हणजे उजवी बाजू दोघांची सारखी आहे, म्हणून डावी बाजू पण सारखी राहील. मग डावी बाजू म्हणजे बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग, या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणून 11 60 आणि 61 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. मित्रांनो, साधी गोष्ट आहे, व्यवस्थित समजून घ्या. आहे ना सोपं? सराव संच 2.1चा उदाहरण नंबर 2 आता सोडवणार. ही फिगर आपल्याला दिलेली आहे आणि MNP हा 90 अंश मापाचा कोन आपल्याला दिलेला आहे आणि NQ हा कर्ण MP वर परपेंडिक्युलर आहे, हे पण आपल्याला दिलेलं आहे. आणि MQ ची व्हॅल्यू 9 युनिट दिलेली आहे, QP ची व्हॅल्यू 4 युनिट दिलेली आहे आणि NQ आपल्याला काढायचा आहे. चला मग मित्रांनो, आपण दिलेल्या माहितीचा उपयोग करूया. आता बघा, त्रिकोण MNP मध्ये काय दिलेलं आहे, जी गोष्ट दिलेली आहे की कोण MNP बरोबर 90 अंश दिलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की रेख NQ परपेंडिक्युलर रेख MP हे पण आपल्याला दिलेलं आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेख NQ हा कर्ण MP वर परपेंडिक्युलर असून, लंब असून किंवा परपेंडिक्युलर असून MQ व QP असे दोन भाग करतो. आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी 2 भाग करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी MQP हे एक रेषीय बिंदू आहेत. आणि म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार आपल्याला असं म्हणता येईल
भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार आपल्याला लिहिता येईल मित्रांनो NQ² बरोबर MQ गुणिले QP. ओके, ॲक्च्युअली हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये आता किमती भरू. NQ ची किंमत आपल्याला काढायची आहे. NQ² बरोबर MQ ची आहे 9 गुणिले QP ची आहे 4. आता या ठिकाणी तुम्हाला NQ² ची किंमत मिळालेली आहे. NQ² इज इक्वल टू 9 × 4² आहे. दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू. ओके, जे काम केलं ते लिहा. वर्गमूळ काढू. चला मग वर्गमूळ. NQ वर्गचं वर्गमूळ NQ, 3चं 9चं वर्गमूळ 3 आणि 4चं वर्गमूळ 2 म्हणजेच 3 दुने 6. म्हणून आपल्याला फायनल आन्सर लिहिता येईल NQ बरोबर 6. ओके फ्रेंड्स, सराव संच 2.1 मधील उदाहरण क्रमांक 3चा अभ्यास करूया. बघा 3 मध्ये आपल्याला आकृती पण दिलेली आहे आणि QPR. आता हा P अँगल 90° मापाचा आहे आणि PM हा कर्ण QR वर लंब आहे आणि QMRR कोलिनियर. हा महत्त्वाचा मुद्दा. PM ची किंमत 10, QM ची 8 आणि QR ची Q पासून R पर्यंतची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बस दिलेल्या गोष्टी आपण मांडायच्या आहेत आधी मित्रांनो, की त्रिकोण PQR मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. पहिला कोण QPR इज इक्वल टू 90° दिलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की PM हा परपेंडिक्युलर आहे QR वर आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे QMR हे एक रेषीय बिंदू आहेत. बरोबर. आणि मित्रांनो ह्या दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला असं म्हणता येईल की शिरोलंब PM हा कर्ण QR वर परपेंडिक्युलर आहे आणि परपेंडिक्युलर तर आहेच आणि तो कर्ण QR चे QM आणि MR रेख QM आणि रेख MR असे 2 भाग करतो. असे 2 भाग करतो आणि म्हणून आपल्याला भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार असं म्हणता येईल. म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार असं मांडता येईल मित्रांनो. शिरोलंब PM चा वर्ग बरोबर QM गुणिले MR. ॲक्च्युअली भूमिती मध्याचं प्रमेय म्हणजे हा एक फॉर्म्युला आहे आणि मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकू. दिलेल्या किमती टाकू ज्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणून इथे लिहा की किमती आपल्याला दिलेल्या किमती टाकायच्या आहेत. चला मग दिलेल्या किमती. PM ची किंमत आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे 10. 10चा वर्ग बरोबर
क्यू एमची किंमत आहे 8 गुणिले MR आपल्याला काढायची आहे. चला 10चा वर्ग 100 बरोबर 8 गुणिले MR बरोबर. आता आपल्याला MRची किंमत काढायची आहे. Rला आपण उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे शिफ्ट करा म्हणजे 100 भागिले 8 बरोबर MR बरोबर. आता येथे सिम्प्लिफिकेशनचा मुद्दा आहे. चला सिम्प्लिफिकेशन करूया. 8 1 8 8 1 8 2 उरले 8 2 16 4 उरले 0 घेतला पॉइंट दिला 8 45 म्हणजे MRची किंमत MR बरोबर आपल्याला मिळाला 12.5. MRची किंमत मिळाली 12.5. आता आपल्याला प्रश्नामध्ये QR विचारलेला आहे आणि म्हणून QR विचारलेला आहे म्हणून आपण QR बरोबर QM अधिक MR QM अधिक MR का लिहिता आलं की QMRR कोलिनियर पॉइंट आहेत म्हणून असं लिहिता आलं. चला मग आता किमती टाकूया. QRची किंमत तर आपल्याला काढायचीच आहे. QMची आहे 8 अधिक ही आहे 12.5. आता पॉइंट आला म्हणून दुसऱ्या 8 कडे पण पॉइंट आहे लक्षात घ्या अधिक 12.5. या 12 कडे पॉइंट नंतर एक डिजिट होता म्हणून 8 कडे पण एक डिजिट देऊन टाकायचा म्हणजेच QRची किंमत आपल्याला ह्या ठिकाणी मिळून जाईल. QRच काढायचा आहे. QR बरोबर 12 आणि 8 20.5. युनिट जर काय दिलेलं असेल तर देऊन टाका नसेल तर काही गरज नाही. QR 20.5 आहे. अशा पद्धतीनं फायनल आन्सर आपल्याला लिहिता येईल. सराव संच 2.1 मधील चौथ्या क्रमांकाच्या गणिताची आकृती आपल्याला दिलेली आहे आणि आकृतीवरूनच आपल्याला RP आणि PS काढायचा आहे. RP आणि PS काढायचा आहे. मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला काटकोन त्रिकोण हा 90 अंशाचा त्रिकोण दिलेला आहे कोन दिलेला आहे आणि हा 30 अंशाचा कोन दिलेला आहे आणि हा कोन पण आपल्याला आधी काढावा लागेल. आता बघा मित्रांनो सोपं आहे. त्रिकोण PSR मध्ये आपल्याला सर्वप्रथम दिलेली गोष्ट म्हणजे कोन PSR बरोबर 90 अंश मापाचा हा हे दिलेलं आहे. ओके हे आपल्याला दिलेले आहे. अजून एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे P अँगल SPR इज इक्वल टू 30 डिग्री हे सुद्धा आपल्याला दिलेले आहे बरोबर. अजून मित्रांनो या दोन गोष्टीवरूनच आपल्याला सांगता येईल की हा कोन 60 अंश मापाचा राहील कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि म्हणून त्रिकोणातील SRP हा कोन 60 अंश मापाचा राहील कारण त्रिकोणाचा उरलेला कोन त्रिकोणाचा उरलेल्या कोनाचे माप लक्षात घ्या. त्रिकोणाच्या म्हणूया उरलेल्या किंवा त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि म्हणून आता तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर दिलेला त्रिकोण आणि म्हणून दिलेला त्रिकोण PSR हा 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री मापाचा त्रिकोण आहे मित्रांनो. ओके आणि म्हणून 30 60 90चा प्रॉपर्टी वापरूया की 30 अंश कोनासमोरील बाजू SR ही कर्णाच्या निम्म्या मापाची असते. कर्ण आहे आपला PR. इथे लिहा की SR ही 30 अंश कोनाच्या
कोनाच्या मापा कोनाच्या 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू मापाच्या कोना समोरील बाजू कर्णाच्या निम्म्या मापाची असते या गुणधर्माचा वापर करून. आणि मग आता आपल्याला SR ची किंमत दिलेली आहे 6. मग किमती भरू, दिलेल्या किमती भरूया किंवा आधी भरून घेतो. 6 बरोबर 1/2 गुणिले PR. कुठून आणलं? दिलेल्या किमती भरून. दिलेल्या, हे कारण लिहिणं फार महत्त्वाचं आहे. किमती भरून मित्रांनो किंवा टाकून, व्हॉटेवर इट मे बी वन अँड दी सेम. चला, सिम्प्लिफिकेशन आहे. हा 2 उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे जाईल, तो गुणाकार करेल. म्हणजे 6 गुणिले 2 बरोबर PR. म्हणजे PR ची किंमत मिळाली आपल्याला. PR बरोबर 6 दुने 12 युनिट. बरोबर मित्रांनो. चला नेक्स्ट. आता नेक्स्ट बघा, ही तर PR मिळालेली आहे आपल्याला 12 काढली आपण. आता SP काढूया. SP ही 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू आहे आणि म्हणून SP बरोबर √3/2 इंटू हायपोटेन्युस PR. कारण देणार 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू चला SP ची किंमत काढायची आहे. बरोबर √3/2 PR आहे 12. चला मित्रांनो सिम्प्लिफिकेशन करा. 2 1 जा 2, 2 6 जा 12. म्हणजे SP इज इक्वल टू 6 इंटू √3. SP ची पण किंमत आपल्याला मिळून गेली. दोन्ही प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते व्यवस्थितपणे या ठिकाणी लिहा. दिलेल्या माहितीवरून रेख RP बरोबर PR म्हणजेच RP 12 आणि रेख SP म्हणजेच PS बरोबर 6√3 आहे. आता उदाहरण क्रमांक 5 चा स्टडी करू. ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, आकृती दिलेली आहे आणि दिलेली माहितीचा उपयोग करून आपल्याला रिकाम्या जागा पूर्णपणे भरायच्या आहेत. तर मग मित्रांनो बघा, आकृतीचं निरीक्षण करा. हा 90 अंश मापाचा कोन आहे आणि या साइड AB ला एक कोन आणि BC ला पण एक, म्हणजे आयडेंटिकल साइनने दाखवलेला आहे. म्हणजे AB आणि BC ह्या एकरूप बाजू आहेत आणि त्यांच्या समोरील जे कोन आहेत, आता BCचा समोरचा कोन आणि ABचा समोरचा कोन हे एकरूप मापाचे राहतील, कारण एकरूप बाजूंच्या समोरील कोन आहेत. बरोबर. आणि म्हणून AB बरोबर BC इथे लिहिलेला आहे. म्हणजे एकरूप कोनासमोरील बाजू असं आपण लिहू शकणार, कारण हा 90 अंश मापाचा आहे. मग उरलेले 2 कोन जर एकरूप आहेत आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज जर 180 अंश आहे, तर उरलेल्या 2 कोनांच्या मापांची बेरीज, एकाची बेरीज 90 आहे तर दुसऱ्या 2ची 90 राहील आणि ते एकरूप आहेत म्हणजे ते 2 सारख्या मापांचे, म्हणजे 90 भागिले 2 म्हणजे 45 अंश. एकरूप बाजूंस एकरूप कोनासमोरील बाजू असं म्हणूया. एकरूप कोनासमोरील बाजू. अजून इन शॉर्ट मध्ये आपण असं म्हणू शकतो की हे आकृतीमध्ये दिलेलं आहे म्हणजे पक्षामध्ये आपल्याला दिलेलं आहे.
आता कोण BAC, आता बघा कोण BAC, त्याचं माप आता जस्ट एक्सप्लेन केलं आपण. BAC असो किंवा BCA असो, BCA असो, यांचं दोघांचं माप येणार 45 अंश. आता AB आणि AC 45 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/√2 पट असते. म्हणजेच 1/√2 मल्टिप्लाय बाय कर्ण. हा AC हा कर्ण आहे. कर्णाच्या 1/√2 पट असते. बरोबर. आता ह्या ठिकाणी किमती टाकलेल्या आहेत मित्रांनो, की ही AC ची किंमत टाकलेली आहे √8. हा 1/√2 इथं ॲज इट इज येईल, जसाच्या तसा येईल. आणि हा इथं पण 1/√2 जसाच्या तसा येईल. आणि याचं या ठिकाणी फॅक्टर्स तयार केलेले आहेत. कसे? √8 इज इक्वल टू 2 × 2 × 2. ओके. 2 2 जा 4, 4 2 जा 8. आणि मग ही जोडी आहे, याच्यापैकी एक बाहेर येईल, हा 2 मध्येच राहील. आणि तेच सिम्प्लिफिकेशन इथं आपल्याला दिलेलं आहे. आता इथं दोघांचं कॅल्क्युलेशन आहे बघा, नीट लक्षात घ्या. 1/2 गुणिले 2/2. आता 2 अंशाचा आणि छेदाचा कट होईल, फक्त 2 शिल्लक आहे. ओके. इतकं सोपं आहे. ग्रेट.